नमस्कार मित्रांनो, गोष्टींचा खजिनामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एक मजेशीर आणि शिकवणी देणारी गोष्ट ऐकणार आहोत. गाढवाला मिळाली शिक्षा. एका छोट्या गावात एक मीठ व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळीव गाढव होतं. हा व्यापारी रोज त्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या मोठ्या गोण्या घालायचा आणि त्या दूरच्या बाजारात जाऊन विकायचा. बाजारात जाण्यासाठी त्यांना एक छोटी नदी पार करावी लागायची. हे काम ते रोज करत असत. एक दिवस नदी पार करताना एका गुळगुळीत दगडावर गाढवाचा पाय घसरला आणि तो थडकन पाण्यात पडला. अरे वाचवा, मला मदत करा, असे गाढव ओरडले. व्यापारी पटकन त्याला मदत केली. उठ उठ, काय झाले तुला? पण आता काहीतरी वेगळं झालं होतं. गाढवाच्या पाठीवरचं मीठ पाण्यात विरघळलं होतं. त्यामुळे त्याचा भार खूपच हलका झाला होता. वाह, इतकं हलका वाटतंय, गाढव आनंदाने म्हणाला. तो आता उडत्या पायांनी बाजाराकडे निघाला. त्या रात्री घरी परतताना गाढवाच्या मनात एक कल्पना आली. मला कळलं. जर मी दररोज पाण्यात पडलो तर माझा भार हलका होईल. पुढच्या दिवसापासून गाढव मुद्दाम पाण्यात पडू लागला. रोज तोच खेळ. अरे पुन्हा पडलास का? व्यापारी म्हणायचा. अच्छा, घसरलो ना, गाढव खोटं बोलायचा. काही दिवसांनी व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की हा गाढव मुद्दामच असं करत आहे. रोज रोज असंच घडणं म्हणजे काहीतरी गडबड आहे, व्यापारी विचार करू लागला. व्यापाऱ्याने ठरवलं की आता गाढवाला धडा शिकवावा लागेल. दुसऱ्या दिवशी त्याने मिठाच्या ऐवजी गाढवाच्या पाठीवर कापसाची मोठी पोती घातली. नेहमीप्रमाणे गाढव पाण्यात पडला. आता माझा भार हलका होईल, तो मनात खुश झाला. पण अरे काय झालं? कापूस पाण्यात पडल्यावर सगळं पाणी शोषून येऊ लागलं. आता गाढवाचा भार हलका होण्याऐवजी दुप्पट जड झाला. अरे बाप रे, मला उठवताच येत नाही, गाढव हापरत म्हणाला. व्यापारी हसला. कसं वाटतं आता? रोज रोज पाण्यात पडण्याचा फायदा मिळाला ना? गाढवाला समजलं की त्याची फसवणूक पकडली गेली आहे. त्या दिवसापासून गाढवाने कधीही मुद्दाम पाण्यात पडण्याचे नाटक केले नाही. त्याला समजले की काम करताना फसवणूक करणे योग्य नाही. मित्रांनो, या गोष्टीचा संदेश हा आहे की आपण नेहमी आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. फसवणूक करणाऱ्यांना शेवटी शिक्षा भोगावी लागते. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी गोष्टींचा खजिना सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मग भेटूया पुढच्या गोष्टीत.